चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सतत 4-5 दिवसापासून कंटिन्यू पाणी येत आहे. त्यामुळे सगळीकडे पुराची कंडिशन निर्माण झाली आहे. नदी नाले वगैरे ओव्हरफ्लो झालेले आहे आणि अशामध्ये चंद्रपूरच्या रेस्क्यू टीम अशोक गरगेलवार आणि त्यांच्या टीमला जेव्हा माहिती झालं की अजयपूर जे की झोपला मारुती फेमस तीर्थस्थान आहे, त्याच्या बाजूला मंदिराच्या बाजूला आजीबाईची झोपडी आहे आणि झोपडीमध्ये आजीबाई अडकली आहे, तर तिला वाचवणं जरुरी आहे आणि तिला सुखरूप झोपडीतून बाहेर काढणं हे पण खूप साहसिक परिश्रमाचे काम होतं. पण चंद्रपूरची रेस्क्यू टीम तुरंत आजीबाईला वाचवण्याकरिता गेली. तर पाहते तर आजीबाईची झोपडी पूर्णतः पाण्यामध्ये डुबण्याच्या कंडिशनमध्ये होती. दार लावून होता आणि त्यामध्ये आजीबाई सुखरूप आहे की नाही यामध्येही शंका होती. तर झोपडीचे दार खोलण्यात आलं आणि आजीबाईला जेव्हा आवाज दिला तेव्हा ती हो म्हटली. तेव्हा सर्वांना खुशी झाली की आजीबाई सुरक्षित आहे. नंतर तिला काढणं जरुरी होतं, तर तिला पोलिसांनी तिला बाहेर काढण्यासाठी अतोनात प्रयत्न केले आणि झोपडीतून अंधारात पाण्यामध्ये आजीबाईचा शोध घेऊन आजीबाईला सुखरूप बाहेर काढले. तर आजीबाई खूप जास्त घाबरलेली होती. बहुतेक किती तासापासून ती पाण्यामध्ये अडकली होती हे माहिती नाही. तिला जेवण पाणी वगैरे न मिळाल्यामुळे ते खूप जास्त नर्वस गंभीर होती आणि घाबरलेली होती. अशा वेळेस रेस्क्यू टीमने तिला सावरलं आणि दिलासा दिला की तू सुखरूप आहे, तुला आता कशालाच घाबरण्याचे कारण नाही. तरी आजीबाई सतत झोपडीकडे पाहत होती. नंतर आजीबाईला आश्वस्त केल्यानंतर वॉटरप्रूफ जॅकेट घालून देण्यात आलं आणि आजीबाईला थोडं स्थिरावल्यानंतर तिला चांगल्या कंडिशनमध्ये बसवण्यात आलं. तर आजीबाई सतत आपल्या झोपडीकडेच पाहत होती. तेव्हा पोलिसांना थोडा शक आला की आजीबाई इतकी कासावीस का बरं आहे. ती तर आता सुखरूप आहे पण ती इतकी कासावीस का आहे. तेव्हा जेव्हा तिला विचारण्यात आलं तेव्हा आजीबाई म्हणाली की माझी पैशाची पेटी तर आतमध्येच आहे आणि ती मला पाहिजे आहे. तेव्हा पोलिसांची टीम पुन्हा झोपडीकडे गेली आणि तितक्या अंधारामध्ये पाण्यामध्ये पैशाच्या पेटीचा शोध लावणं हे पण परिश्रमाचं काम होतं आणि त्यामध्ये त्या पोलिसांनी आजीबाईचा जीव तर वाचवला, सोबत तिची पैशाची पेटीसुद्धा वाचवली. त्यामुळे आजीबाई खूप जास्त आनंदली आणि पोलीस टीम पण खुश झाली की आपण आजीबाईचा जीव वाचवू शकलो. तर आजीबाई खुश होऊन आशीर्वाद देत पोलिसांना म्हणाली की धन्यवाद आणि खरंच हे साहसिक काम चंद्रपूरच्या पोलीस रेस्क्यू टीम अशोक गरगेलवार आणि त्यांच्या टीमने केले. सततचे त्यांची मेहनत पाण्याचे पूर यामध्ये त्यांचे सतत कार्य सुरू आहे आणि अशामध्ये कित्येक लोकांचे जीव वाचवणं हे त्यांचे